हे गाईज गुड मॉर्निंग सर्वांना. सो आज बरेच दिवसानंतर हा ब्लॉग शूट करत घेतला आहे. इकडे बघू शकता आमची चालले खाण्याची तयारी. साहेब आणि दीदी बघू शकता इथे. आणि बाबूनी बघा काय आणले बकेट. सो मी ठेवले हलवा बनवायला. सो तुम्हाला पण दाखवते. आज आहे संकष्टी स्पेशल गाजर का हलवा. अजून काही काम आवरला नाही, सर्व काम जागच पडले. आज संडे पण आहे, त्याच्यामुळं काही काम आवरायला टाईम होतोच. आणि आपला बापूसुद्धा मस्ती करत घेतला आहे. सो अजून मला साबुदाण्याचे वडे यांना उसल आणि चपाती पण बनवायची आहे. भरपूर काम आहे ना, टाईम कमी आहे असेल. तर आज आम्ही जाणार आहे डी मार्टला सामान भरायला. आणि दीदीची थोडीफार स्टेशनरीसुद्धा संपले, सो ते पण आणायचं आहे. तर चला आता पहिले सर्व आवरून घेतले ना, मग भेटते तुम्हाला. सो काहीच बाबूने आज आम्हाला काही काम करून दिलं नाही. सो दीदीने सर्व कचरा भरत घेतला. आता मी पटकन मारत असते. लादी तर पुसून झालेली आहे, आपले दाखवते तुम्हाला. बघू शकता लादी पुसून सर्व क्लीन झालेलं आहे. खाली कपडे धुवायचे बाकी आहेत. आणि इथे दीदीने माझे सर्व आवरत घेतले. किती वेळा बोलते. आणि इथे हलवा आपला मी परत दूध आणलेला आणि दूध कमी झालं तसं त्याच्यात दूध टाकून आता मस्तपैकी त्याला शिजवून घ्यायचं. आणि गाईजने मावा वगैरे नाही टाकत, मी फक्त दुधावरच दूध जास्त टाकते आणि त्याच्यावरच त्याला बनवते. तसंच खूप छान लागते, मावा टाकायची पण गरज नाही. तर तुम्हीसुद्धा ट्राय करा. आणि इथे आपल्याला दीदीला ना डॅडीला उसळ बनवायची बटाट्याची. आणि त्याच्यातले अर्धे बटाटे मला साबुदाणे वडे बनवायचे आहेत. सो पहिले भांडी घासू का वडे बनवतेच नाही, या उसळ बनवतेच नाही समजत. हे बघा दूध खराब झाला. सो चला पहिले भांडी घासते, कारण तो काम एक होऊन जाईल. सो हे गाईज इथे बघू शकता मी भांडी घासून सर्व क्लीन केलेलं आहे. आणि चपात्या घेतल्यात भुजत. आज छोट्या छोट्या भुजणार आहेत, कारण तवा छोटा आहे आपला. ते दीदीची ना डॅडी उसळ रेडी आहे. इथे आपला हलवासुद्धा झालेला आहे. बाबूचा भात. आता फक्त चपात्या आणि कपडे धुवायचे बाकी आहेत. आणि अजून काय, हां इथे बघू शकता वड्यांचा सुद्धा बॅटर रेडी आहे. सो सर्व झालेलं आहे ऑलमोस्ट माझा डन. म्हणजे चपात्यांना कपडे झाले ना एकदम ओके. सो जरा पहिले चपात्या भुजून घेते ना, मी भेटते तुम्हाला. आता मम्मीची चपात्या झालेल्या आहेत ना, मी आताच आलेली आहे बाहेर. मगाचपासून रूममध्ये होतं, टी व्ही बघत होतं. नाही ते मम्मी किती केलेले आहेत तुम्ही? बघू आपण मोजून. फुलते कशी माहिती आहे. आणि आम्हाला अशी चपाती एकदम चारी साईडून शिजवायला लागते डॅडीला खायची असली का, कारण की डॅडीला आमच्या थोडासा पण कच्चा पण जमत नाही. त्यामुळे बघा अशी मस्तपैकी भाजून घ्यायला पाच छोट्या छोट्यात भुजल्यात. ती साबरीची. सो हे गाईज आता आम्ही शेंगा खात आहे. नाही का मम्मी त्या बाबू शेंगांची पार्टी चालू आहे. अजून डॅडी काही आले नाही, आम्हाला भूक लागले म्हणून. ओला झाले मोठी. तर हे काय तिथे आपले वडे तयार आहेत, तुम्ही बघू शकता. हे वडे करपले लाल झाले. आणि हे बघा किती भारी निघल्यात. बाबूला घेऊन घेतले ना मी कडी, म्हणून सर्व असा पेज झाला. सो हे गाईज आता आम्ही चाललेलो आहे डिमांडला ना. माझी तर तयारी झालेली आहे ना, मम्मीने माझी घातलेली आहे. सागर वेळी दिसत नसे नाही ते. मम्मी तयारी झाली का दाखव. झाली. आता ही आजी ये भूताची तयारी चालू झाली आहे. भरपूर हे गाईज आता आम्ही पोचलो आहे डिमांडमध्ये. नाही ते मम्मी घेते बाबूला. बाबू बसलेला आहे.
बाबू ऐकत हा आजली काय आहे आजली बिस्किट काय दिदी किती आहे काय दिदी आपली एकदम खालते बघ छोटं वाला असते ते छोटं जे आज मग ते घ्यायचा सामान बघू शकता इथे बाबू आहे छोटू आलेच बसले मस्त हाय कर इथे ट्रॉली चाललेली आहे पुढे पुढे चला पटकन सागर काही बी नको जेऊ ज्या खाशील त्याच जे बाबू इथे इथे आपला बाबू आहे इथे डॅडी जशा इथे इकडे बघा गाईस किती मजा आली तुला डॅडी गेले चालतं जा गाई तिथे बघू शकता आपला बाबू कसा खेळत आहे मला लागले भूक काय तिथे साहेब बिल करत आहेत आणि हे बघा आमचं सामान हा पॉपकॉर्न घ्यायचा दीदीला 12 महिने पॉपकॉर्न लागतं खायला तो गाईज आम्ही गेलतो तेव्हा उजेड होता आता अंधेर झालेलं आहे इथे बघू शकता दीदी आणि डॅडी चाललेलं आहे डुक्कू 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 आणि बाबूने आम्हाला जाम हैराण केले जाम मस्ती करतो तो इथे आल्यावर बाबूशा डुक्कू शेठ चला आता घरी गेल्यावर भेटू तर हे गाईज दीदी आपली पाणीपुरी खाता इथे पडला बघ कपड्यावर आलेले आहेत तर हे गाईज फायनली आता आम्ही घरी पोचलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता आमचे अवतार कसे झाले आहेत सो इथे बाबू माझा झोपलेला आहे तो गाडीवरच झोपलेला आणि तिथे बघू शकता दीदीला पण लगेच झोपाले ना काही झोपू बिपू नको का नाटक बघा खाली इथे सो गाईज अजून स्वयंपाकसुद्धा करायचा आहे आणि एवढा वैताग आले सो आता पटकन स्वयंपाक करून घेते भातच करते आणि भाजी करते कशी आहे तर शेपूची भाजी आहे आता यांना विचारते शेपू कशी वाटेल खायला तुला बटाटी फ्राय करू मग खिचडी कोणी बनवलेली वडं कोणी आता वडं तेच थोडं खाल्लं दुपारात ना आता जेवढं बनवलेलं तेवढं खाल्लं डॅडीनी मीनी आता मोजू चला काही स्वयंपाक करून घेते ना मग नंतर भेटते तुम्हाला तो गाईस इथे बघू शकता आता डीमार्ट वरून आले चपात्या झालेल्या आहेत आणि एक एक साईडला शेपूची भाजी आणि एक साईडला लाल लाल शेपू आमच्या साहेबांना खूप आवडते आणि लाल 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 आम्ही सगळीच खातो असं काही प्रश्न नाही सो बाबू आणि दिदी आपले अजून झोपले आता त्याची काही सकाळी वडीचा तुला केलं
पहिले सर्व स्वयंपाक करून घेतो आणि मग भेटते तुम्हाला. तो गाईज आमचं जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि इकडे बघू शकता सर्व किचन मी क्लीन केलेलं आहे. हा सामान भराचा बाकी आहे आणि दीदी आपली झोपली, ती काही उठलीच नाही ना. आता तिला उठवणार पण नाही कारण सकाळ लवकर उठायला लागतो. सो चला आजच्या ब्लॉगचा एंड इथेच करते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय, गुड नाईट.